आज आपण बनवूया मुंगाच्या डाळीचे वडे. सणातेवाराला, दिवाळीला वगैरे आपण वडे भजे बनवतो. चला तर बघूया सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मुंगाचे वडे. खायला पण छान वाटत असतात. याकरता मी रात्रीला 2 वाटी मुंगाची डाळ भिजू घातली आहे. त्यामध्ये अर्धा वाटी चण्याची डाळ पण घातली आहे. त्यामुळे पकोडे छान कुरकुरे वाटत असतात व खायला चविष्ट वाटत असतात. तुम्ही नुसत्या मुंगाच्या डाळीचे पण करू शकता. आता रात्रभर ही डाळ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 पाण्याने मी याला धुवून घेत आहे. हिरवे छिलके बिलकुल काढले नाही. हिरव्या छिलक्यामुळे छान टेस्ट येत असते व खायला पण छान वाटत असते. डाळीतले पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये दरदरी बारीक करून घ्यायची आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला खूप बारीक करायची नाही किंवा पाणी पण अजिबात यात मिक्स करायचे नाही. आता ही डाळ बारीक झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही साहित्य टाकायचे आहे. याकरता आपल्याला छोट्या पोहे खायच्या चमच्याने 3-4 चम्मच बेसन टाकायचे आहे. बारीक चॉप केलेले कांदे, बारीक चॉप केलेली मिरची, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, थोडे अद्रक लसूणचा पेस्ट, थोडे तीळ, जिरं आणि थोडे सोप. यामध्ये 5-6 पानं कढीपत्त्याचे पण टाकायचे आहे. त्याने वड्याला चव छान येत असते. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याचे वडे तयार करायचे आहे. आता एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम केले आहे. हाताला थोडं पाणी लावून आपल्याला अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे आहे. मधला वडा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून छोटासा गड्डा करायचा आहे व असे करून एक एक करून आपल्याला संपूर्ण वडे यामध्ये टाकायचे आहे. हे वडे मध्यम आचेवर स्लोमध्ये आपल्याला शिजवायचे आहे. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत वडे आपल्याला हळूहळू तळून घ्यायचे आहे. तळताना आलटीपलटी करायची आहे. त्यानंतर संपूर्ण वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले वडे तयार होणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही वडे तयार करून बघा, खायला खूप छान वाटतात. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे. नुसते सणातेवारालाच नाही तर आम्ही कधी असे पण हे वडे करत असतो. खायला आवडत असतात. त्यामुळे तुम्ही पण करून बघा. गरम गरम खायला खूपच छान वाटतात आणि एकदम क्रंची बनत असतात.